रामकृष्ण हरी. मागच्या 10-12 दिवसापूर्वी आम्ही संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध आणि मनुवादी विचाराच्या लोकांनी वैचारिक आणि सांस्कृतिक स्वरूपाने कशा प्रकारची घुसखोरी केलेली आहे आणि त्यातले 20 लोक आम्ही त्यांची नावं मागच्या 10-12 दिवसापूर्वी जाहीर केली होती. ही जी 20 नावं आहेत ज्यांना आम्ही वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या विचाराच्या एकूणच परंपरेमध्ये मनुवादी विचारांची, वर्णवर्चस्ववादी विचारांची, त्याचबरोबर पुरोहितशाहीची, कर्मकांड या सगळ्या सनातन वैदिक धर्माची वैचारिक घुसखोरी केलेली हे 20 लोक आहेत. त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत. या 20 लोकांच्या मध्ये काही लोक भगवे कपडे घालून त्याच्यामध्ये वारकरी असल्याचं दाखवतात. खरं तर त्यांची परंपरा वेगळी आहे, त्यांची गादी वेगळी आहे. त्यांनी संतांच्या गादीवर येऊन नाचायची काही कारण नाहीये, कारण तुमचे विचार तत्वज्ञान वेगळं आहे. सनातन वैदिक धर्माचा जो काय आराध्य दैवत आहे, आचारसंहिता आहे, आराध्य अधिष्ठान ग्रंथ आहेत, आराधना पद्धती आहे, हे सगळं वेगळं असताना तुम्ही तुमच्या सनातन वैदिक धर्माची मनुवादी विचारांची इकडे येऊन संतांच्या गादीवर येऊन पेरणी का करत असता? हा संतांच्या विचारांचा अवमान आहे. बहुजन समाजाला मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीत ठेवण्याचा हा एक षडयंत्र आहे. त्यासाठी उत्तर भारतातनं भारतीय जनता पार्टीने सातत्याने गेल्या काही वर्षामध्ये प्रदीप शर्मा असेल, कालीचरण महाराज असेल, धीरेंद्र शास्त्री असेल, त्याचबरोबर आज ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल अश्लाघ्य असं विधान केलं ते स्वामी आनंद स्वरूप असेल, बागेश्वर बाबा असेल, ही सगळी मंडळी रामदास स्वामींना घेऊन आणि छत्रपती शिवरायांचा अवमान करत ब्राह्मण्यवादी इथे विचारांची प्रेरणी करून वारकरी संप्रदाय संपवण्याचा, नासवण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. आणि कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातत्याने महाराष्ट्रात आयोजित करत आहे. ही उत्तर भारतीयांची महाराष्ट्रामध्ये घुसखोरी आहे. महाराष्ट्राच्या मानगुटावर हे लोक बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि त्यासाठी छत्रपती शिवरायांचा अवमान करतायत, भागवत वारकरी संप्रदायांच्या विचाराच्या विपरीत मांडणी ते करतायत, मनुवाद रुचवतायत. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या सर्व लोकांनी काय केलं तर सातत्याने हे सगळे भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक आहेत. देव, देश, धर्माच्या नावाने हे लोक सांगतायत. त्यांना खरं तर देव आमच्या संतांनी, तुकोबांनी सांगितला, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. नामदेव महाराज म्हणले, देहादेही एक, सर्व घटी राम देहादेही एक. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, कोणाचे हे घर, कोणाचा हा देह, आत्माराम त्याचा तोची जाणे. इतकं सगळ्या संतांनी सांगितलं. देहामध्ये आत्माराम सांगितलं, आत्म्यालाच परमेश्वर सांगितलं. असं असताना सर्वेश्वर पूजनाचं तुकाराम महाराज, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हे सगळं असं असताना इथे मात्र ज्या भारतीय जनता पार्टीला, आरएसएसला हिंदुत्ववादाचं राजकारण करायचंय, त्यासाठी वारकरी संप्रदाय एक आयतं विचारपीठ, व्यासपीठ त्यांना मिळालं आणि तिथे घुसखोरी करून तिथे हिंदुत्ववादाचे विचार मांडतायत, मनुवादाचे विचार मांडतायत आणि बहुजन समाजाला मानसिक बौद्धिक गुलामगिरीत ठेवतायत. संतांचा विचार जो रामकृष्ण हरी हा मंत्र आहे संतांचा, तो पुसून जय श्रीराम हा मंत्र प्रस्थापित करण्याचं त्यांचं षडयंत्र चाललेलं आहे. रामदास स्वामींना इथे प्रस्थापित करण्याचं त्यांचं षडयंत्र चाललेलं आहे. ज्या रामदास स्वामीचं तत्वज्ञान, आराधना पद्धती, आराध्य ग्रंथ हे सगळं वेगळं आहे, संतांच्या विचाराच्या विपरीत आहे. पैठणचं धर्मपीठ असेल किंवा तुकाराम महाराजांना छळणारे मंबाजी असतील, तुम्ही एकतर मंबाजी किंवा पैठणच्या धर्मपीठ ह्या सगळ्या संतांना त्रास देणाऱ्या, छत्रपती शिवरायांना 2दा राज्याभिषेक करायला लावणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध महात्मा फुले सावित्रीबाई छळणारे लोक असतील, संभाजीराजांना छळणारे लोक असतील, महात्मा गांधींचा खून करणारे लोक असतील, या सगळ्या विचार परंपरामध्ये सनातन वैदिक धर्माच्या गादीवरून तुम्ही संतांच्या गादीवर येतात, जी गादी निरपेक्ष आहे, मानवतावादी आहे, समतावादी आहे. संतांनी कुठलाही भेदाभेद केला नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्मंगळ. त्यामुळे हे जे 20 लोक आहेत घुसखोर, यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये मी एवढंच सांगेल, यांना पसायदान समजलेलं नाहीये. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. एवढंच मी त्यांना ज्ञानेश्वरांचा एक मंत्र या 20 घुसखोरांना मी सांगेल. याच्यामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्याच्यामध्ये काल प्रसार माध्यमांच्यातनं एक बातमी आली, ज्याच्यामध्ये मीही काही पुरावे दिले होते. ज्या 20 लोकांच्या मध्ये एक किशोर शिवनीकर म्हणून आहे, लातूर जिल्ह्यातला औसा तालुक्यातला हा किशोर शिवनीकर, हा वारकऱ्यांचा त्यांनी पेहराव घातलेला आहे, गळ्यात माळ घातली, काही थोडेफार अभंग पाठ वगैरे करून हा हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता आहे, कट्टर कार्यकर्ता आहे, जो रिव्हॉल्वर आहे, त्याच्याकडे पिस्तोल आहे. त्याने लातूर जिल्ह्यामध्ये खंडापूर गावातल्या एका सप्त्यामध्ये जे काही पैसे गोळा झाले, तिथं अनेक कोट्यवधी रुपये गोळा झाले, तिथल्या लोकांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत.
जवळपास 1.5-2 कोटी रुपये हा घेऊन फरार झालाय. 2 महिने झाले, त्या लोकांना सापडत नाहीये. त्या लोकांनी आजच लातूरला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. हा जो काय किशोर शिवनीकर आहे हा हिंदू राष्ट्र सेनेचा आहे आणि याला सप्त्यामध्ये पैसे गोळा करू लागायला छोटे कदम माऊली म्हणून एक मोठं नाव आहे आळंदीतलं, ज्यांनी एक तिथं मठ बांधला. त्या मठाचं नाव आधी वेगळं होतं आणि आता नाव बदलून त्या मठाचं नाव चेंज केलं. आता त्यांनी का चेंज केलं मला माहित नाही, पण ते छोटे कदम माऊली जे आहेत हे त्या सगळ्या सप्ताह ठिकठिकाणी आयोजित करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असतात. काय कारण आहे त्यांचं, का सहभागी कसलाय त्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. वारकरी संतांच्या गादीवरून अशा पद्धतीनं सप्त्याच्या नावाखाली, ज्या सप्त्याला कष्टकरी कामगार शेतकरी पै रुपये 100 रुपये आपल्या घामाचे पैसे त्या ठिकाणी देतात. लोकांच्या पैशातनं जनतेच्या पैशातनं जे काही गोळा होतं त्याची लूट तुम्ही करता आणि पुन्हा वर वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून तुम्ही लोकांना ज्ञानाचे डोस पाचा. तुकाराम महाराज म्हणाले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोलतात तसे जर हे वागत नसतील तर हे यांची ढोंगबाजी आहे. आणि अशा ढोंगबाजी करणाऱ्यांना, धंदेवाईक महाराजांना आणि मनुवादी ब्राह्मण्यवादी विचारांच्या घुसखोर महाराजांना आमचा कायमचा विरोध आहे आणि त्या पद्धतीने आम्ही विरोध करत राहू. त्याच पद्धतीनं काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी माझ्याबद्दल एक विधान केलं प्रसार माध्यमामध्ये आणि त्या प्रसार माध्यमामध्ये विधान करताना त्यांनी माझं नाव घेऊन ते असं बोलले. त्यांनी प्रेस नोट सुद्धा काढली. एकनाथराव शिंदे साहेब असं म्हणाले की लवांडे यांनी लांड्या लबाड्या करू नयेत आणि आम्ही वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लावून देणार नाही. खरं तर शिंदे साहेब, वारकऱ्यांच्या केसाला धक्का कोण लावतंय? कोणाची गुंडाची टोळी आहे? कोण वारकऱ्यांना त्रास देतंय? जरा बघा नीट साहेब. आपण तुमचा जो काय शिवसेना धर्मवीर आघाडीचा जो काय प्रमुख आहे अक्षय भोसले, हा तुम्हाला चुकीचं काहीतरी प्रेझेंटेशन करतो, चमकोगिरी करतो, अर्धवट माणूस आहे. बोललेल्या प्रश्नावर त्याला नेमकं बोलता येत नाही. आम्ही त्यांना 21 प्रश्न विचारलेत. ह्या सगळ्या 20 घुसखोरांना 21 प्रश्न विचारलेले आहेत. 10 दिवस झाले प्रश्न विचारून. अद्यापही कुणी यातला 20 जणातला पुढे येऊन नेमकेपणाने समर्पक प्रमाणबद्ध उत्तरं देत नाहीये. त्यामुळं त्या सगळ्यांचा आम्ही पुन्हा एकदा निषेध करतो. या अक्षय भोसलेंनी काय केलं? एकनाथराव शिंदे साहेब, तुम्हाला मी प्रसार माध्यमात इथं दाखवतोय. हा शासनाचा GR आहे. हा GR कधीचा आहे? 2 सप्टेंबर 2024ला. काय केलंय तुम्ही? वारकरी संप्रदायात कधी नव्हे ते वारकऱ्यांना लाचार बनवण्याची योजना शिंदे साहेब तुम्ही काढली मुख्यमंत्री असताना. काय केलं तुम्ही? ज्या वारकरी दिंड्या आहेत त्यांना 20,000 रुपये प्रत्येकी द्यायची योजना काढली आणि तिथे तुम्ही वारकऱ्यांना लाचार बनवायला सुरुवात केली. शिंदे साहेब, हे आपण चांगलं केलं नाही. खरं तर आमचा सामान्य वारकरी जो आहे, अहो जगद्गुरु तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो नम्रपणाने पुन्हा माघारी पाठवला आणि इथे वारकऱ्यांना तुम्ही लाचार बनवायला निघाला. या लाचार बनवण्याच्या नादामध्ये तुमच्या अक्षय शिंदे, खरं तर या शासनाच्या GRची प्रत वेगवेगळ्या लोकांना आहे तुमच्या शासनाकडनं काढलेली. जो GR आहे तो सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा GR आहे 2 सप्टेंबर 2024चा. याच्या प्रती सगळ्यांना आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाला आहेत, उपमुख्यमंत्री कार्यालयाला, पुणे विभागीय आयुक्तांना प्रत आहे, समाज कल्याण आयुक्तांना प्रत आहे. सगळ्यांना प्रती देत असताना याच्यामध्ये अक्षय महाराज भोसले, सातारा प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना महाराष्ट्र. काय कारण यांना प्रत देण्याची? हे कोण आहेत? हे शासनाच्या संविधानक पदावर बसलेले व्यक्ती आहेत का? यांना या शासनाच्या GRची प्रत का गेली? त्याचं कारण असं आहे, पंढरपूरमध्ये संभाजी भिडेंचे धारकरी असलेले एक पुस्तक विक्रेते आहेत रामकृष्ण वीर, यांनी तिथल्या विठ्ठल नामदास महाराजांना, जे नामदेवरायांच्या गादीचे वंशज म्हणवतात, खरं तर त्यांचे वडील विठ्ठल नामदास हे मोठं व्यक्तिमत्व आहे, आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचा वडिलांचा आदर्शवाद यांनी सोडला आणि या धारकऱ्यांच्या भिडेंच्या नादी लागले. हे या विठ्ठल नामदासांनी रामकृष्ण वीरच्या नादी लागून माझ्या विरुद्ध एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझ्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा, मोर्चा काढण्याचा पंढरपूरमध्ये प्रयत्न केला 4 दिवसापूर्वी. त्या विठ्ठल नामदास जे आहेत त्यांनी काय केलं? खरं तर पंढरपूरला ज्या इकडनं दिंड्या जातात दरवर्षी वारीला, आषाढी वारीला, आणि ज्या तिथे वाखारीजवळ सगळ्या पालख्या जमतात संतांच्या, तेव्हा पंढरपुरातनं संत नामदेवरायांची पालखी दिंडी आडवी येत असते स्वागतासाठी. तिथे त्या वाखारीजवळ एकच दिंडी असते, परंपरेने आहे. पण त्या दिंडीचं काय केलं यांनी? तिथे त्या दिंडीमध्ये वेगवेगळे लोक आहेत, एकच दिंडी आहे पण त्याच्यात 43 दिंड्या दाखवल्या. ही यादी आहे माझ्याकडे. आणि यांना प्रत्येकी 20,000 रुपये पाठवले. 2 वर्षाचे जवळपास 8,20,000 रुपये या 43 लोकांना शासनातर्फे गेलेले आहेत. या प्रत्येकाची नावं आता मी इथं वाचू शकत नाही, प्रसारमाध्यमांना मी त्याची PDF देतो. पण ही जी काही नावं आहेत, या नावांनी तिथे काय केलं?
विठ्ठल नामदास आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी आपला कोणी घरगडी असेल, कोणी दिंडीतला कोणी चालक असेल, कोणी आपली वेगळी लोक आहेत, 43 लोकांना प्रत्येकी 20,000 रुपये खोटी दिंडी दाखवून हे पैसे लाटले, शासनाचे लुटले आणि यांना सगळ्यांना अक्षय भोसले यांनी मदत केलेली आहे. आणखी काही लोक त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्यांची एकनाथराव शिंदे साहेब आपण चौकशी करणार का? समाज कल्याण खात्याचे आयुक्त आहेत, यांनी या ज्यांची नावं आहेत 43, यांना जे काही दिंडीचे 20,000 रुपये तुम्ही वाटलेत, यांचा दिंडी क्रमांक, कोणत्या दिंडीत आहेत, दिंडी रजिस्टर आहे का, ही सगळी माहिती पुढे आणावी. समाज कल्याणच्या आयुक्तांनी कोणाच्या सांगण्यावरून यांना पैसे वाटले, हा शासनाच्या पैशाची लूट करताना वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन, संत नामदेवांचं नाव घेऊन, विठ्ठलाचं नाव घेऊन अशा पद्धतीने खोटी कागदपत्र जोडून जर कोणी लूट करत असेल तर लांड्या लबाड्या कोण करतंय? एकनाथराव शिंदे साहेब तुम्हीच बघा. आणि या लांड्या लबाड्या करणाऱ्यांचं आता काय करायचं? यांच्यावर पोलीस केस करणार का? खोटी कागदपत्र दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी समाज कल्याण खात्याचे आयुक्त पोलीस केस दाखल करतील का? हा माझा शासनाला सवाल आहे. एकनाथराव शिंदे याची दखल घेतील का? आणि ज्या भोंदूबाबांना सातत्याने ते उत्तर येतील, भोंदूबाबा असतील, बागेश्वर असेल, धीरेंद्र असेल, ही सगळी मंडळी जी येतात आणि भोंदूबाबा जे आहेत तुषार भोसलेच्या आघाडीमध्ये, जी आध्यात्मिक आघाडी आहे, वारकरी आघाडी नाही, त्या तुषार भोसले आघाडीच्या यांना प्रतिष्ठा देणारे देवेंद्र फडणवीस साहेब, या वारकरी दिंडीच्या अनुदानामध्ये जे काय आर्थिक लूट करणारे लोक आहेत यांचं तुम्ही काय करणार आहात? आणि किशोर शिवनीकर सारखे गुंड लोक ज्यांनी लोकांना, गोरगरीब कष्टकरी लोकांच्या सप्त्यातले पैसे लुटलेत, यांचं तुम्ही काय करणार आहात? खरं तर आता मी काही लोक म्हणली की वारकरी संप्रदायाच्यावर टीका करतोय. मी वारकरी संप्रदायांच्यावर टीका करत नाही. जो ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदाय आहे त्या सर्व संतांच्या मांदियाळीमधले जेवढे संत आहेत, शेवटचे संत निळोबाराव होऊन गेले. गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत झाले, पण त्याच्यानंतर कुणीही संत झालेले नाही. पण दुर्दैवाने आता सध्या जे कोणी स्वतःला संत म्हणवतात, ज्यांनी आपले षडविकार जे आहेत, षडरूप आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह, हे षडरूप ज्यांनी धुतलेले नाहीत ते स्वतःला साधू म्हणून घेतात. जे धंदेवाईकपणा करतात ते स्वतःला संत म्हणून घेतात. जे संतांच्या विपरीत विचारांची प्रेरणी करतात, मनुवाद जोपासतात, त्या पुरोहितशाही जोपासणाऱ्या वर्णवर्चस्वादी लोकांना, धर्मांध विचाराच्या लोकांना, प्रतिगामी विचाराच्या लोकांना साधू संत म्हणणारे आणि म्हणून घेणारे, मला त्यांची कीव येते, लाज वाटते की अशा ढोंगी बोंधू. कारण तुकाराम महाराज म्हणाले, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. याचं तुम्ही घेणार की नाही? केवळ भगवे कपडे घातले असतील तर त्याला तुकाराम महाराज असं म्हणाले, भगवे तरी श्वान सहज वरे, त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. कुत्र सुद्धा शांतीत जर भगवे कपडे घालणार त्याचं तुम्ही दर्शन घेणार का? त्यामुळं असे ढोंगी लोक वारकरी संप्रदायामध्ये खूप आहेत. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कुठलाही भेदभाव संतांनी सांगितला नाही. आणि वारकरी संप्रदायाच्या संतपीठाच्या व्यासपीठावरून विश्व हिंदू परिषदेचे लोक, गोरक्षक, बजरंग दलाचे लोक आणि RSSचे लोक हे सगळे तिथे येऊन घुसखोरी करून तिथे संतांच्या विपरीत विचार मांडतायत. ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराच्या पायीक न होता वेगळे विचार तिथे मांडून घुसखोरी करतायत. त्याचा आम्ही निषेध करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रमाणेच संत सावतोबांनी सुद्धा देव कोणाला मांडलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं सावतोबा म्हणाले. आपल्या कर्मामध्ये सांगितलं. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग सांगितला, त्या ज्ञानेश्वरांचं जे पसायदान आहे, ज्याला आपण ज्ञानेश्वरीचं सार म्हणतो, त्या पसायदानाचा अर्थ तुम्हाला समजलं नाही का? हा माझा तुम्हाला साधा सवाल आहे. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये भोंदूगिरी करणारे गेल्या काही दिवसामध्ये अशोक खराच्या नंतर अनेक लोक सापडले. त्याच्यामध्ये पुण्यातला ऋषिकेश वैद्य असेल, शिवदत्त आश्रमचे राजगुरुनगरचा चांडोलीचा एक महाराज आहे, पुन्हा नांदेडचा हरिगिरीगिरी महाराज आहे, त्याचबरोबर मनोहर भोसले, मनोहर बाबा सोलापूरचा सापडला, त्याचबरोबर अहिल्यानगरचा राजेंद्र बाबू गडगे सापडला, पंकज देवराम घोलप पुण्यातला, नाना बर्डे पुण्यातला, महेश गिरी, महेश काकडे नाशिकचे, त्याचबरोबर अकोल्याचे चेतन सुनील मुळे, हे सगळे भोंदू बाबा का सापडतायत? हे काय करतायत? यांच्या बुडाखाली काय अंधारे ना? देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला निवेदन दिलेले काही दिवसापूर्वी. या राज्यातली भोंदूगिरी आणि या भोंदूगिरीला खतपाणी घालणारे तुमचे लोक आहेत. या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी मोहीम काढा. हात जोडून विनंती आहे, आमच्या ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदाय नासू नका. लोकांच्या देवा श्रद्धा आणि धर्मावरील श्रद्धेला तुम्ही त्या ठिकाणी गैरफायदा घेऊन कुठेतरी त्यांची दिशाभूल आणि बुद्धिभेद करू नका. ही हात जोडून विनंती आहे. तुम्हाला संतांची शपथ आहे, आमचा वारकरी संप्रदाय शुद्ध आचार विचारांचा आहे, कोणाचाही भेदभाव न करणार आहे. त्या वारकरी संप्रदायाला वाचवण्यासाठी आम्ही पुढे आलोत. समस्त वारकऱ्यांना माझी विनंती आहे,
ही आमची राजकीय लढाई नाहीये, आमचा राजकीय अभिनिवेश नाहीये, ही पक्षीय लढाई नाहीये. संतांचा वारकरी संप्रदाय राजकारण विरहित राहिला पाहिजे. तिथं कुठल्याही प्रकारचं पक्षीय राजकारण किंवा स्वार्थी राजकारण कुणी करू नये. अनेक प्रचारकांना, देगलूरकर असतील, अनेकांना काड सिद्धेश्वर महाराजांच्या ठिकाणी किंवा पंढरपूरमध्ये चैतन्य देगलूरकरांनी मार्गदर्शन केलं आणि अनेक कीर्तन प्रवचनकारांना भारतीय जनता पार्टीचा 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेला प्रचार करायला लावलं पैसे देऊन. हे सुद्धा निंदनीय आहे, संतापजनक आहे. अशा प्रचारकी महाराजांना, ज्यांना वारकरी संप्रदायावर यायचंय, त्यांनी कुठल्याही पक्षाची लेबलं किंवा धर्मांध विचार तिथे पेरू नयेत, विद्वेषाचे विचार पेरू नयेत, ही हात जोडून कळकळीची विनंती आहे. त्यामुळं हे जे काही मुद्दे आम्ही मांडलेत याचा तपास झाला पाहिजे. भोंदूगिरीच्या विरुद्ध आमचा आवाज सातत्याने आम्ही उठवणार आहोत. त्यामुळं मनुवादी विचार, भोंदूगिरी, त्याचबरोबर जे सनातन धर्माचे, वैदिक धर्मातले घुसखोर आहेत, यांना आम्ही सातत्याने विरोध करत राहणार आहोत. या सगळ्या घुसखोरांच्या विरोधात आमची मोहीम चालू राहील. सगळ्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. जे 20 नावं घोषित केल्यात त्या सगळ्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. प्रत्येकाला आम्ही पुरावे देऊन इथं सिद्ध करू शकतो की तुम्ही हे कसं करू शकता. तुम्ही बघितलं असेल, एक पुण्यातले आफळे महाराज आहेत, हे कीर्तनाला शिकवतात म्हणून त्यांनी अनेक तिथं योजना काढल्यात त्यांच्या, आणि त्या आफळेंनी त्यांचं एका नोंदणी शुल्क 10,000 आहे आणि 7 दिवसाचं कीर्तन प्रवचन शिकवायला 33,000 रुपये घेतात. ते हा धंदा मांडला त्यांनी संतांच्या विचाराने. हे बरोबर नाहीये. असे अनेक पुरावे आमच्या समोर आहेत. वैदिक परंपरेतले लोक मंत्र, तंत्र, होम, हवन घेऊन संतांच्या गादीवर पण नाचतात आणि तुमची दुसरी परंपरा पण लाजवतात. खरं तर ज्ञानोबा महाराजांनी सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. हे सगळं विधान आम्ही केलंय. ही मांडणी तुमच्या समोर केलेली आहे. त्यामुळे लांड्याला बाडी कोण करतंय, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं. आम्ही तो तुम्हाला पुराव्यानेशी दाखवलेला आहे. वारकऱ्यांचा पैसा लुटलेला आहे. हे खोटे लोक आहेत. त्यामुळे हा वारकरी संप्रदाय धारकऱ्यांचा नसून वारकऱ्यांचा आहे, हे आम्हाला नम्रपणाने सांगायचे. घुसखोरांना, सामान्य वारकऱ्यांनी इथं थारा देऊ नये. सप्त्याच्या पोटी पैसे गोळा करणाऱ्या लोकांना, धर्मांध विचाराच्या लोकांना कुणी थारा देऊ नये. या अशा भोंदू लोकांना, खरं तर काही लोक स्वतःला भागवताचार्य म्हणतात, कुणी वेदांताचार्य म्हणतं, कुणी रामायणाचार्य म्हणतं, कुणी विनोदाचार्य म्हणतं, कुणी बालब्रह्मचारी म्हणतं, कुणी गायनाचार्य म्हणतं, कुणी आचार्य म्हणतं, कीर्तन केसरी, मठाधिपती, धर्माचार्य इत्यादी उपाध्या लावतात. खरं तर संत तुकोबा म्हणाले, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. हे जगद्गुरु तुकारामांची तुम्ही विधानं विसरलात का? त्यामुळं या ढोंगी रामकृष्ण हरी हा एकमेव मंत्र आहे. इथे कुणीही आचार्य नाहीत, शंकराचार्य नाहीत, कुणी नाहीत, फक्त हरिभक्ती पारायण आहेत. त्यामुळे इथे संतांपेक्षाही स्वतःला जर कुणी विद्वान समजत असेल तर त्यांचं काय करायचं हे सामान्य वारकऱ्यांनी ठरवावं. सप्त्याच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्यांना सावध राहा. कष्टाचे पैसे संतांनी असा वारकऱ्याच्या नावाखाली कुणी धंदा करत असेल तर त्याला रोखलं पाहिजे. सर, हा तर विषय झालाच, परंतु सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे? कारण की बागेश्वर बाबा यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावरतून तर वाद उफाळून आला, परंतु आता स्वरूपानंद महाराज हे देखील या सगळ्या संदर्भात पुढे जाऊन म्हणतात की पेशव्यांनी खरी लढाई लढली, फक्त महाराजांनी ही लढाई लढली नव्हती. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. महाराष्ट्राचं खच्चीकरण होतंय का या सगळ्या वक्तव्यावर? हे अतिशय निंदनीय आहे. हा जो काय स्वामी स्वरूपानंद, काय त्यांचं नाव, ते जे काय बोललेत हे अतिशय संतापजनक आहे, संतापजनक. त्या स्वामी आनंद स्वरूप, बागेश्वर बाबा, धीरेंद्र शास्त्री या सगळ्यांचा मी तीव्र निषेध करतो. खरं तर निषेध करायला शब्द नाहीयेत. महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमी लोकांना, जे छत्रपती शिवाजी राजांसारखी दाढी राखतात, जे शिवजयंत्या करतात, जे शिवव्याख्याती आहेत काही लोक, आणि जे स्वतःला धारकरी म्हणवतात, धर्मरक्षक म्हणवतात, त्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमी लोकांना मी हात जोडून विनंती करतो, अशा शिवरायांचा अवमान करणाऱ्या रोज ठरवून ते करतायत. मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या व्यासपीठावर, विचारपीठावर समोर त्यांच्या हा शिवाजी महाराजांचा अवमान ते करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र तिथे सहन करतात आणि त्यांचं त्या ठिकाणी पाठराखण करण्याचं एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. हे ठरवून भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे. महाराष्ट्रातला महाराष्ट्र धर्म त्यांना पोसायचा आहे, वारकरी संप्रदायाचा विचार त्यांना पोसायचा आहे. छत्रपती शिवरायांची त्यांना अडचणच आहे, म्हणून सातत्याने छत्रपती शिवरायांना रामदास स्वामी हेच गुरु होते असंही दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. पेशवे श्रेष्ठ दाखवायच्यात. या सगळ्याचा एकच अर्थ आहे, ब्राह्मण्यवाद रुचवायचा आहे. म्हणूनच मुख्यमंत्री मध्यंतरी असं म्हणाले होते की चर्चा करायची असेल आरक्षणाच्या बद्दलची तर माझ्या समकक्ष कुणीतरी व्यक्ती पाहिजे. म्हणजे त्यांना याच्यातनं काय सुचवायचं नेमकं हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं त्याचं.